पुढची बातमी नाशिकमध्ये तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज निर्धार मेळावा पार पडतोय। उद्धव ठाकरेंसोबत पक्षाचे सगळे नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार असून पक्षाची नवी दिशा आज ठरणार आहे। दिवसभर विचारमंथन होणार असून बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील भाषण आज सर्वांसाठी आकर्षण ठरणार आहे। नाशिकच्या मनोहर गार्डन इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं राज्यस्तरीय निर्धार शिबिर आज नाशिकमध्ये पार पडतंय। नाशिकमध्ये मनोहर लॉन्स या ठिकाणी थोड्याच वेळात या शिबिराला सुरुवात होणार आहे। आता मी या शिबिराच्या स्थळाजवळ आहे। आपण जर बघितलं तर अगदी भगवमय हे सगळं वातावरण नाशिकमध्ये आज झालेलं दिसतंय आणि उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे सगळे खासदार आमदार या शिबिराला उपस्थित राहणार आहेत आणि सकाळपासून दिवसभर विविध चर्चासत्र देखील आयोजित केलेली आहेत, ज्यामध्ये संजय राऊत अनेकांची मुलाखत घेणार आहे। आम्ही शिवसेनेसोबतच का, आम्ही इथंच का, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना केले जाणार आहेत। या विषयावरती सगळं चर्चा किंवा त्याचं मंथन जे आहे ते होणार आहे। आजचं विशेष एक जे आकर्षण आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं जे आधुनिक जे AI तंत्रज्ञान आहे त्याद्वारे त्यांनी बनवलेलं जे भाषण आहे आज ते सगळ्या शिवसैनिकांना ऐकायला मिळणार आहे। त्यामुळं बाळासाहेब ठाकरे आज स्वतः त्यांच्या आवाजामध्ये शिवसैनिकांना काय संदेश देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यभरातून सगळ्या जिल्ह्यातून जे सगळे शिवसैनिक आहेत ते आता इथे दाखल होत आहेत। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर पक्षाचे सगळे नेते असतील, हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, नाशिक। पुढची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। ही केवळ सदिच्छा भेट होती असं शिंदेंनी भेटीनंतर सांगितलं। या भेटीमध्ये बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्याचं शिंदे म्हणाले। तर काही दिवसांपासून विधानसभा निवडणुका झाल्यापासून भेटण्याची, गप्पा मारण्याची दोघांची इच्छा होती असं शिंदे म्हणाले। मुंबईमधल्या रस्त्यांच्या मुद्द्यावर देखील राज ठाकरेंशी चर्चा झाली। या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा न होता मुंबईतल्या विकास कामांवरती चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। निवडणुका झाल्यानंतर गेले 1-2 महिन्यापासूनच भेटायचं, जेवायला या, एकत्र जेवूया आणि गप्पा मारूया, अशा प्रकारचं आमचं सुरू होतं। आणि त्यामुळे मी आज आलो। सदिच्छा भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या, बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला। अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा, आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही। आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे? तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते, ते मोदी साहेबांच्या सोबत होते। आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत। त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय? त्यांनी काम करावं। घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1.25 तास चर्चा झाली। शिवतीर्थ या निवासस्थानी हे दोन्ही नेते काल भेटल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। या भेटीवरनंच आता संजय राऊतांनी टोला लगावला। राज ठाकरेंच्या घरी काल आमरसपुरीचा बेत होता अशी प्रतिक्रिया राऊतांनी या डिनर डिप्लोमसीवरनं दिली। काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते, त्यांच्या सोबत आमरसपुरी खायला गेले होते। काकी आहे ना तू, काल आमरसपुरीचा बेत होता। विचारा, मी नसेल मी खोटं बोलत नाही। काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा
हो. ते असे बाहेर बाहेर उपास करतात असे एकनाथ शिंदे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती त्याची. झाल्यावरती आपण बोलू. हं. देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर आहे. नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकरांच्या नेतृत्वात एका पथकानं ही चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षण विभागात झालेल्या या घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी डॉक्टर पालकर यांनी राज्यातील निवडक शिक्षण अधिकाऱ्यांना पुण्यामध्ये बोलावल्याची माहिती मिळाली आणि पडताळणीनंतर कुठल्या शिक्षकाची किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली हे उघडकीस येणार आहे. तर बनावट कागदपत्रांच्या आधारे 580 बोगस शिक्षकांची भरती झाल्याचं समोर आलंय आणि या घोटाळ्याची व्याप्ती पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात असल्याचं समोर आलंय. यात 580 बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर भरतीची शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली होती. नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 580 बोगस शिक्षक कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थाचालक आणि बनावट कागदपत्र केलेल्यांनी उल्हास नरड विरोधात कट रचल्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे.